जुन्नर नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। जुन्नर शहराच्या निवडणुकीमध्ये काही आर्थिक देवाणघेवाण होऊ नये किंवा इतर वेगळं काही घडू नये, शस्त्र नेऊ नये किंवा गैर काही घडू नये यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून SST पथक या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे आणि या पथकाला ज्यांची शंका येते त्या वाहनांची तपासणी केली जाते। आता आपल्यासोबत हे दादा आहेत, त्यांच्याकडनं विचारूया त्यांच्या वाहनाची नेमकी तपासणी काय केली आणि त्यांना काय विचारलं। तर तुमच्या गाडीमध्ये काय? आमच्या गाडीमध्ये तरकारी कुठे घेऊन चालली? मडपारगाव। तर तुमची गाडी तपासली का माहिती आहे का? काय इलेक्शन चालू आहे ना, त्याच्यामुळे गाडीत पैसे वगैरे नाही ना? नाही पैसे विषय काय। बघा, शेवटी नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये म्हणजे कुठलीही निवडणूक असो त्याच्यामध्ये शस्त्रसाठा, पैसे किंवा इतर काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अशा प्रकारच्या वाहनांची तपासणी होते। जे निवडणूक आयोग जागृत आहे, जुन्नर नगर परिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी हे सुद्धा दक्ष आहे, त्याच्यावरून दिसतंय। आपल्यासोबत या पथकाचे प्रमुख आहेत। सर, तर तुम्ही वाहनं तपासतायत, त्यामागची नेमकी भूमिका काय आहे आणि ही वाहनं आपण का तपासतो? निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता जी चालू आहे त्याच्यात आर्थिक देवाणघेवाण किंवा अनुचित काही वस्तू काय जात किंवा नाही एवढं फक्त आपल्याला चेक करायचं आणि थोडासा वचक बसतो मग ते SST पथक म्हणजे नेमकं काय? त्याच्या SST मध्ये स्टॅटिस्टिक सर्व्हिलन्स टीम, मराठीत लोकांनी काय अर्थ घ्यायचा? स्थिर निगराण पथक म्हणजे ते तुम्ही लोक रस्त्याने ये जा करतात, वाहनं जातात, तुम्ही कुठलं वाहन तपासणार? काय तुम्हाला संशय आल्यावर? असं आता प्रत्येक वाहन आपण तपासू शकत नाही। आपल्याला वाटलं समजा काळ्या काचा आहेत किंवा आपल्याला वाटले हे जरा याच्यात ते संशयास्पद वाटलं तर ते वाहन आपण चेक करतो। आता वाहनामध्ये काय न्यायला परवानगी नाही आणि वाहनामध्ये किती पैसे असेल तर अडचण नाही? पैशाचं अशी अडचण नाही। पैसे तुमच्या जर स्वतःचे त्याच्यात तुमचं रितसर पावती किंवा बिल जे काय असेल, रिसिट तुमची बँकेची ते असेल तर ती नेऊ शकता, दाखवून ते हे करू शकता। किती रकमेपर्यंत? असं काय अजून नाही दिलं असून नाही। एक नक्की आहे, निवडणूक आयोगाचे निर्देश कडक आहेत। माझ्या खिशामध्ये 50,000 पेक्षा जास्त रक्कम असेल तर ती रक्कम कुठून आणली याचा खुलासा करणं बंधनकारक राहणार आहे। जुन्नरकरांनो, काळजी घ्या। मतदान अजून जरी अवकाश असला तरी तुमच्या मनातला उमेदवार कोण आहे तो तुम्ही ठरवा, परंतु कोणत्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका। आणि जुन्नर शहरामध्ये येताना जाताना जास्तीचे पैसे आपल्या वाहनामध्ये असणार नाही याची काळजी घ्या आणि जास्त पैसे असले तर ते कोणाचे आहेत याचे डॉक्युमेंट सोबत ठेवा, अन्यथा तुमची रक्कम जप्त होऊ शकते। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, जुन्नर। नमस्कार। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।